नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण जाणून घेऊ कपाशी या पिकामध्ये होणारी पातेगळाची मुख्य कारणे व त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती। कपाशी पिकामध्ये मुख्यतः 4 प्रकारची पातेगळ आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये सर्वप्रथम नैसर्गिक अजैविक ताणामुळे कपाशीमध्ये पातेगळी होत असते। दुसरं कारण आहे कपाशीची लागवड जर आपली कमी अंतरामध्ये झालेली असेल, दाट कपाशी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पातेगळ ही बघायला मिळते। तिसरं मुख्य कारण आहे अन्नद्रव्यांची कमतरता कपाशी या पिकामध्ये जात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपली पातेगळ ही होत असते। व चौथं कारण आहे कपाशी या पिकामध्ये पातेगळ होण्याचं बुरशीजन्य व कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यामुळे कपाशी या पिकामध्ये पातेगळ ही आपल्याला पाहायला मिळत असते। आता यानंतर आपण या कपाशी पिकामध्ये जाणून घेऊ याबद्दल सविस्तर माहिती। नैसर्गिक ताण आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये 15 ते 20 दिवसाचा पावसाचा खंड जर कपाशी या पिकाला पडलेला असेल तर त्या खंडामध्ये पावसाच्या खंडामध्ये कपाशी पिकाला अन्नद्रव्य पाण्याची कमतरता जाणवते, ज्यामुळे झाड हे कमजोर तयार होते व अचानक आलेल्या पावसामुळे त्या झाडाकडे पाहिजे तेवढा अन्नद्रव्याचा पुरवठा नसल्या कारणानं त्या ठिकाणी पातेगळ ही मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेली दिसून येते। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडील भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती तयार झाली होती। गेल्या काही दिवसांपासून कपाशी या पिकामध्ये पावसाचा खंड पडलेला होता व आता गेल्या 2 ते 4 दिवसांमध्ये मागच्या पावसाचं पाणी आपल्याकडे आलेलं आहे आणि अचानक कपाशी या पिकामध्ये पातेगळ मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे। हे एक महत्वाचं कारण झालं अबायोटिक ट्रेस किंवा अजैविक ताणाचं कपाशीमध्ये पातेगळ होण्याचं। दुसरं महत्वाचं कारण असते की काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची लागवड ही अत्यंत दाट पद्धतीने झाल्यामुळे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा व्यवस्थित न मिळाल्या कारणाने त्या ठिकाणी संप्रेरकांची निर्मिती ही व्यवस्थित होत नाही, ज्या कारणामुळे कपाशी या पिकामध्ये पातेगळ ही आपल्याला झालेली त्या ठिकाणी दिसून येते। तर यासाठी आपल्याला योग्य अंतरावर कपाशीची लागवड करणे खूप महत्वाचं आहे। कपाशीमध्ये दाटी होऊ न देणे हे यावरील सगळ्यात महत्वाचा उपाय सुद्धा आहे। त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे की अन्नद्रव्यांच्या कमतरतेच्या कारणामुळे कपाशीमध्ये पातेगळ ही होत असते, ज्यामध्ये मुख्यतः कॅल्शियम व बोरान या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा कपाशीमध्ये पातेगळ झालेली आपल्याला दिसून येते। ज्यामुळे कपाशीमध्ये कॅल्शियम बोरानची डेफिशियन्सी जात असेल तर त्या ठिकाणी पॉलिनेशन हे व्यवस्थित होत नाही किंवा देठापाशी जे कॅल्शियम आणि बोरान या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे संप्रेरक व्यवस्थित न तयार झाल्यामुळे त्या ठिकाणून सुद्धा कपाशीची पातेगळ ही आपल्याला झालेली दिसून येते। आणि शेवटचं आहे ते आहे की बुरशीजन्य रोगांचा किंवा किडींचा अटॅक जास्त प्रमाणात झाला असेल तर त्या ठिकाणी त्या पातीच्या देठाजवळ बुरशी लागून किंवा पातीवर, फुलावर, पानांवर जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या बुरशीच्या रोगामुळे सुद्धा कपाशीमध्ये पातेगळ आपल्याला झालेली हे दिसून येते। आता यानंतर आपण जाणून घेऊ या कपाशी पिकामध्ये आपल्याला पातेगळ कमी करायची असेल तर त्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे। त्यासाठी सर्वप्रथम आपण कपाशी या पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून पातेगळ कमी करण्यासाठी उपाययोजना आपण केली पाहिजे। वरील सांगितलेल्या 4 कारणांमुळे होणारी पातेगळ आपल्या कपाशी पिकामध्ये कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी काही उपाययोजना तुम्हाला सुचवणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे की फवारणी करून 100% पातेगळ ही कमी करू शकत नाही, तर त्याचं प्रमाण फक्त कमी करून जास्तीत जास्त बोंडांमध्ये त्या पातीचं रूपांतर व्हावं हा या फवारणी मागचा उद्देश आहे। तर सर्वप्रथम आपण आपल्या कपाशी पिकामध्ये जर आपल्या कपाशीची काईक वाढ जास्त होत असेल तर त्या ठिकाणी आपण कपाशीमध्ये पीजीआर जे आहे, ज्यामध्ये लिओशिन, चमत्कार, गायत्री परफेक्ट किंवा डोंगल, टाबोली यासारख्या पीजीआरचा वापर करून कपाशीची होणारी काईक वाढ आपण त्या ठिकाणी थांबवायची आहे। थांबवल्यामुळे त्या झाडाचं न्यूट्रिशन जे आहे, स्टोरेज आपोआप त्या झाडामध्ये चांगलं राहील आणि त्या ठिकाणी पातेगळ कमी होऊन जास्तीत जास्त बोंडांची संख्या त्या ठिकाणी लागायला मदत होईल। दुसरा उपाययोजना आपल्याला करायची आहे, जास्त प्रमाणामध्ये पातेगळ आपल्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्वरित उपाययोजनेमध्ये 4 मिली प्लॅनोफिक्स प्लस मल्टीप्लेक्स कंपनीचे चमक किंवा ॲग्रिसर्च कंपनीचे झिंकाबोर किंवा यारा कंपनीचे बड बिल्डर 40 ते 50 ग्रॅम आपल्याला प्रतिपंप वापरून या ठिकाणी आपल्याला पातेगळ कमी करण्यासाठी या औषधाचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपल्या फवारणीमध्ये हे जे औषध आपण पातेगळसाठी वापरत आहे या सोबतच आपल्याला बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक व सोबत रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर सुद्धा या फवारणीमध्ये आपल्याला करायचा आहे, ज्यामुळे सर्व प्रकारची होणारी पातेगळ आपल्याला कमी करण्यासाठी या फवारणीचा आपल्याला उपयोग होईल। अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।